सिद्धिविनायक बॉडी तर हे ओनर आहेत। नमस्ते। आज आपला हा व्यवसाय 2003 पासून मी स्वतःही स्टार्ट केलेला आहे। तर म्हणजे आता या नॉर्मल बॉडी आहेत आपल्या गाडीच्या, तर बॉडी वाईज म्हणजे किती दिवस लागतं वगैरे तसं डिपेंड आहे। ज्या गाड्या आहेत त्या ऑल ओव्हर महाराष्ट्र, त्याचबरोबर आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या ठिकाणी आपल्याकडे गाड्या मागील 23 वर्षापासून गाड्या आपल्याकडे येत आहेत। आणि 23 वर्षाची वॉरंटी हा काय प्रकार मी ऐकलंय की बाबा गॅरंटी दिली जाते किंवा काय बॉडीची, तर त्याच्यामध्ये काय कव्हर असतं? ह्याच्यामध्ये आपल्याकडे दोन पद्धतीने एक तर काम केलं जातं। एक 4 वर्षामध्ये पत्र्याने जर स्टीम पकडला, स्टीम पकडला तांबडा पासून मध्ये करून येतो। शिवाय एक पुढची एक माझी वॉरंटी अशी आहे की 12 महिन्यामध्ये जे मी कसं हा वेल्डिंग वर्क आहे, दोन्ही बॉडी राहते। सुबह कितना 9 बजे चालू होता है क्या काम? दादा काम अशा पद्धतीने पाठीमागच्या साईडला ही पूर्ण पॅक येतात। फिनिश तयार गाडी आहे वीरो वीरो अशा बॉडी। तर अशा पद्धतीनं कराडमधून आपण कोरेगावला आलो। 102 रुपयात एसटीने डायरेक्ट 2 तास लागले, कारण मधला काय पॅसेज तुम्हाला दाखवायचा नव्हता, कारण डायरेक्ट जे दाखवायचं आहे माहिती करून तिथंच आपण सुरुवात करू। तर अशा पद्धतीनं तो गॅरेज आहे। तर बऱ्याच चौकशी अंती आपण इथं आलेलो आहे, कारण यांचं नाव तर पहिल्यापासून आहे। असं वाटत होतं कराडातनं लांब वगैरे जायला आहे ते जरा प्रश्न पडत होता, पण सगळं ओव्हरऑल तिथं सुद्धा विचारपूस केली, पण आपल्याला कमिटमेंट बरोबर आलं नाही की बाबा काय कमिटमेंट करायचं। त्या दादांचं एक नंबर होतं। कॉल केला त्यांना, कॉल केल्या त्यांनी अमाऊंट सांगितली, बाबा एवढी अमाऊंट आहे प्लीज, आणि कॉल आल्यानंतर तुमची अपॉइंटमेंट बुक होईल। लगेच 10-11 वाजता कॉल आला। अपॉइंटमेंट आपल्याला 7 तारखेची दिलेली होती। आपण 7 तारखेला गाडी पोच केली संध्याकाळी। ॲक्च्युली कितना फिट काय आहे भैया ये हाईट? 6.5 फीट आहे ना? 6.5 फीट। विरोजी बघा आतनं फिनिशिंग कामाचं कशा पद्धतीचं आहे, काय होतं, आपण जोपर्यंत त्या लोकेशनला येत नाही कळत नाही की आपल्याला कसं काम चाललंय काय। हे पण बघा इंट्रा आहे, पिकअप आलेले आहे। तर जसं जसं अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी ती गाडी बोलवून घेतली जाते। ही आपली गाडी आहे, काम चालू झालं आहे। याचा पण साधारणतः 6.5 फूट हौदा तयार होईल। पद्धतीने पुढचं काम चालू आहे वेल्डिंगचं वगैरे। आपण ओनरशी पण बोलून घेऊ। सिद्धिविनायक बॉडी, तर हे ओनर आहेत सिद्धिविनायक बॉडीचे, विनायक बर्गे। तर सर कसं काय कोणत्या प्रकारची बॉडी बनली जाते, काय जाते? नमस्ते। आज आपला हा व्यवसाय 2003 पासून मी स्वतःही स्टार्ट केलेला आहे। तर आपल्याकडे बॉडीचे जर प्रकार म्हटलं तर याच्यामध्ये बँकेचे कॅश व्हॅन बनतात, कमर्शियल ऑल मल्टीपर्पज व्हेकल्स आपल्याकडे बनतात, त्याच्यानंतर आपल्याकडे फूड ट्रक्स बनतात, त्याचबरोबर ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून आपल्याकडे रेग्युलरची पण कामं पद्धतीने चालत असतात। तर संपर्क क्रमांक तर आहेच आपल्याकडे, काय अडचणच नाहीये। आणि हे कमिटमेंट कसं असतं, म्हणजे आता या नॉर्मल बॉडी आहेत आपल्या गाडीच्या, तर बॉडी वाईज म्हणजे किती दिवस लागतं वगैरे तसं डिपेंड राहतं की आपण गाडीचा प्रकार कशा पद्धतीचा बनवतो। त्याच्यामध्ये काही व्हेकलच्या बॉडी आपल्याला 3 ते 4 दिवसामध्ये जातात, काही व्हेकल्स आपल्याला 15 ते 20 दिवस याच्यामध्ये सुद्धा लागतात, आणि काही व्हेकलच्या अशा ऑर्डर्स ज्या काही लॉट्समध्ये येतात त्या ज्या ऑर्डर्स असतात त्या गोष्टीला 1 महिना 1.5 महिना डिपेंड की आपण बॉडी टाईप कशा पद्धतीचा बनवतो त्या पद्धतीने आहे। शिवाय आपल्याकडे येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या ऑल ओव्हर महाराष्ट्र, त्याचबरोबर आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या ठिकाणून आपल्याकडे गाड्या मागील 23 वर्षापासून गाड्या आपल्याकडे येत आहेत। आणि 23 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वसाधारण मार्केटमध्ये 13 ते 13.5 व्हेकल्स आम्ही गाड्या लोकांना आजपर्यंत बनवून दिलेल्या आहेत। सर्वसाधारण ह्या व्हेकलचे जे आमचे कोटेशन्स असतात, ज्या पद्धतीने बॉडी बनते, ते मिनिमम जो हा स्टार्ट होतो तो सर्वसाधारण 25,000 पासून होतो, तो 13.5 ते 14 लाख रुपये डिपेंड पर्यंत असतो। ते डिपेंड राहते की आपण बॉडी कशा पद्धतीची बनवतो। आणि सर्वसाधारण एवढ्या वर्षाच्या आपल्या अनुभवामध्ये आता माझ्याकडे काही महाराष्ट्रीयन सुद्धा कारागीर काम करतात, त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातील म्हणजे यूपी आणि बिहारचे सुद्धा कारागीर आपल्याकडे काम करत आहेत। वॉरंटी हा काय प्रकार मी ऐकलंय की बाबा गॅरंटी दिली जाते किंवा काय बॉडीची, तर त्याच्यामध्ये काय कव्हर असतं? ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 पद्धतीने एक तर काम केलं जातं, एक लेबर चार्जेसवर केलं जातं, विथ मटेरियल केलं जातं। जे विथ मटेरियल काम जे माझ्याकडे होतं त्याच्यामध्ये कसं राहतं की जे
मॉडेल आम्ही डिझाईन केलेलं आहे त्या गाडीच्या मॉडेलला आरटीओने दिलेली जी लोडिंगची कॅपॅसिटी असते किंवा जी ओव्हरऑल ती काय वाढवती कॅपॅसिटी कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे असते त्या पद्धतीनं स्टील डिझाईन केला जातो. जो स्टील डिझाईन केला जातो त्याच्यामध्ये मग स्टील आम्ही ज्या पद्धतीचं ज्या क्वालिटीचं वापरतो त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की गाडीला वापरला जाणारा जो मेन पत्रा आहे त्याला आपण 4 वर्षाची रस्टिंग रिप्लेस वॉरंटी देतो. समजा 4 वर्षामध्ये पत्र्याने जर रस्टिंग पकडला तांबरा पकडला पूर्णपणे चेंज करून देतो. त्याचबरोबर गाडीमध्ये आपण 1 वर्षाचं पेंटची वॉरंटी देतो. ती नॉन ऍक्सिडेंटल की आमच्या इथे प्रोडक्शन मध्ये काय जर पेंटरकडून हलगर्जीपणा झाला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तर कस्टमरने आपल्याला पूर्ण पे केलेला असतो. आणि हा पे केलेला असतो तर कस्टमरला सर्व्हिसमध्ये जर तो प्रॉब्लेम जर गाडीमध्ये आला तो पण येतो. एखाद्या 100 मध्ये एका दुसऱ्या गाडीमध्ये येतो. तर 1 वर्षामध्ये कलरनं जर एअर पकडून पापडी पकडली तर आपण तो पेंट सुद्धा पूर्णपणे रिप्लेस करून देतो. त्याचमध्ये अजून एक आपली वॉरंटी अशी आहे जी पॅक बॉड्या बांधतात आमच्याकडे कंटेनर सेगमेंटमध्ये की ज्या गाड्या एक त्याच्यामध्ये मेन पर्पज असतो ओनरचा सिक्युरिटी आणि गाडी लिकेज नाही झाली पाहिजे. पावसामध्ये गाडीमध्ये पाणी न जाता मालाचं नुकसान नाही झालं पाहिजे. जर 2 वर्षामध्ये इनकेस गाडी जर लिकेज होत असेल तर त्याची आपली सर्व्हिस 2 वर्षाची आपण फ्रीमध्ये देतो की जेणेकरून कस्टमरनी रिमार्क केला की आमची गाडी इथून लिकेज होते तो रिमार्क करून स्वतः किंवा जर ड्रायव्हर कशी गाडी आपल्याकडे पाठवून दिली तर तो मेंटेनन्स आपण 2 वर्षामध्ये किती वेळा त्या गाडीचा निघू देत आपण तो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून देतो. शिवाय पुढची एक माझी वॉरंटी अशी आहे की 12 महिन्यामध्ये जे मी कसं हा वेल्डिंग वर्क आहे बॉडी राहते ऍक्सिडेंट सोडून माझ्या प्रोडक्शन मधला जर काय फॉल्ट झाला असेल की वेल्डिंग क्रॅक जाणे मटेरियल बेंड होणे इनकेस मेटल रॉंग जर परचेस झाला असेल जर त्या गाडीला लागला असेल मेटल क्रॅक वगैरे जर गेलं तर वर 1 वर्षामध्ये जर ह्या कुठल्या गोष्टीचा जर बॉडीला प्रॉब्लेम आला तर त्या वस्तू ज्या वापरलेले मटेरियलचे जे असतील काही गोष्टी त्या आपण पूर्णपणे रिप्लेस करून देतो किंवा त्याचा मेंटेनन्स सगळं आपण फ्रीमध्ये करून देतो. त्यामुळे आतापर्यंत जेवढ्या कस्टमरला आपण गाड्यांची सर्व्हिस दिली आहे एकतर सर्व्हिसची वेळ कधी येतच नाही कारण आपण त्या दर्जेदार काम गाडीचं करत असतो. आणि जर इथे आली आणि कस्टमर कितीही लांबून जर इथं आला तर फर्स्ट प्रायोरिटी आम्ही मेंटेनन्ससाठी देतो. असं नाही की आपण गाडी नवीन बनवली त्यांना गाडी दिली पेमेंट घेतलं आणि आपण हात वर केली. हा माझा पार्ट नाहीये. सिद्धिविनायक जास्त करून एकतर क्वालिटी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व्हिससाठी ओळखला जातो. म्हणजे एवढ्या वर्षामध्ये जर काय कमवलं असेल तर ह्या 2 गोष्टी मी कमवलेल्या आहेत. तुमचं नाव तर पहिल्यापासून मी ऐकलेलंच आहे आणि भरपूर कराडात सुद्धा भरपूर गाड्या आहेत तुमच्या. आज पद्धतीची म्हणजे उत्पादनाची वाहतूक केली जाते. त्याच्यामध्ये आईस्क्रीम्स आहेत माशाची वाहतूक केली जाते आणि आपल्या भागामध्ये जास्त करून दुधाची वाहतूक केली जाते. त्याच्यामध्ये काही गाड्या रेफर व्हॅन बनवल्या जातात ज्याच्यामध्ये जो प्लांट असतो कलेक्शनचा प्लांट असतो दुधाचा एक फॉर एक्झाम्पल की ज्या टेम्परेचरला तो पदार्थ दूध असेल पनीर असेल श्रीखंड ज्या टेम्परेचरला त्यांनी मायनसला चिल्ड केलेला असतो तर त्यासाठी एक प्रकारे तो ज्यासाठी फक्त इन्सुलेटेड व्हॅन बनवली जाते ज्यासाठी फक्त बॉडी बनवली जाते. ज्या टेम्परेचरचा माल गाडीमध्ये लोड केला जातो आणि दुसऱ्या ठिकाणी जर त्यांना अनलोड करायचं असेल त्याचा कालावधी 10 ते 10.5 तास जरी लागला तर भरताना असणारं टेम्परेचर 10 ते 10.5 तासाने मेंटेन राहतं. एवढे प्रॉपर पद्धतीने आम्ही बॉडीचं काम करून देतो. शिवाय त्याच्यामध्ये एक दुसरा प्रकार असतो की त्याला एक कॉम्प्रेसरचं युनिट बसवलं जातं की काही ठिकाणी की मालाचा टेम्परेचर जर डाऊन होत असेल म्हणजे ठिकठिकाणी जर माल डिलिव्हर करायचा असेल दरवाजा ओपन केला तर टेम्परेचर डाऊन होतं तर ते टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी किंवा मायनसमध्ये अजून करण्यासाठी त्याला कॉम्प्रेसरचे युनिट्स बसवले जातात. मग त्याच्यामध्ये कॅरियरचे आहेत ब्लू स्टारचे वगैरे असतात ते डिपेंड असतात की गाडीच्या कोटेशनवर आणि कस्टमरला रिक्वायरमेंट किंवा त्याच्या बजेटमध्ये कुठलं बसतंय त्याच्यावर त्यात सुद्धा युनिटचं आपण काम करून देतो. वाहतुकीचा तर प्रकार पहिल्यापासून आपण करतोय पण आता बऱ्यापैकी एक ट्रेंड आलेला आहे मार्केटला जे काही सुशिक्षित तरुण आहेत की जे शिक्षण झालंय पण व्यवसाय करायचा आहे किंवा ज्यांना नोकरी करायची पण नोकरी मिळत नाही तर आता आपला स्वतःचा व्यवसाय करायचा आणि कमर्शियल वाहतुकीसाठी सुद्धा आज मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप सारे आहेत. जुन्या गाड्या आहेत किंवा काय जे ट्रान्सपोर्टचे जुने ओनर आहेत ज्यांचे क्वांटिटीमध्ये गाड्या असतात भाडं कमी ठेवतात त्यांचे जुने ड्रायव्हर्स वगैरे सेट झालेले आहेत. पण नवीन व्यावसायिक जर करायचं म्हटलं कमर्शियल व्हेकलमध्ये माल वाहतुकीचं तर बऱ्यापैकी कॉम्पिटिशन आहे. तर आता एक मार्केटला एक नवीन ट्रेंड आलेला आहे की मोबाईल व्हॅन एक असा कन्सेप्ट आहे की त्याच्यामध्ये आपण फूड ट्रक करू शकतो. सेकंड थिंग आपण करू शकतो आईस्क्रीम पार्लर करू शकतो ज्यूस सेंटर करू शकतो आपण बुक स्टॉल बनवू शकतो व्हेजिटेबलची दुकान आहेत. म्हणजे कमर्शियल व्हेकल घेतल्यानंतर त्याच्यावरती हा सेटअप रेडी करायचा. तो सेटअप मध्ये सर आरटीओ पासिंग वगैरे म्हणजे ऑथराइज होणार का? आता कसं राहतं की माझं आरटीओ ऑथराइज शॉप असल्यामुळं जे गाड्या बनवल्यानंतर पासिंगसाठी जे काय डॉक्युमेंट्स लागतात ते आम्ही प्रॉपर त्यांना प्रोव्हाइड करतो. म्हणजे फूडच्या ट्रकच्या रिलेटेड जे डॉक्युमेंट आहेत फॉर एक्झाम्पल आपण आईस्क्रीम पार्लर बनवलंय एक पिकअप गाडीवरती तर त्याच्यावर कमर्शियल वाहतूक करण्याचं परमिशन असतं आरटीओचं. तर आता त्याच्यावर आपल्याला थोडक्यात ती वाहतूक करायची बरोबर आहे की फॉर एक्झाम्पल आईस्क्रीम तर गाडी घेतल्यानंतर गाडीची बॉडी बनवायची बॉडी बनवल्यानंतर एक आधी पासिंग करायचं असतं आणि बॉडी बनवल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर रजिस्ट्रेशन करायचं असतं. जे आरसी बुकवर जे कमर्शियल व्हेकलचं जे नमूद करून येतं तर ते चेंज करायचं असतं.
त्याच्यावरती येतो त्यांना शिक्का मोबाईल व्हॅनचा. मोबाईल व्हॅन म्हणजे कन्सेप्ट आला की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची वाहतूक करू शकता. फॉर एक्झाम्पल की आपण एखादा हॉटेल असेल किंवा एखाद्या गाड्यामध्ये आईस्क्रीम पार्लर काढलं तर त्याला ड्रग अँड फूडचं लायसन काढावं लागतं. कमर्शियल व्हेकलवर फक्त तुम्ही माल वाहतुकीची वाहतूक करू शकता, त्याच्यात तुम्हाला खाद्यपदार्थ विकण्याची परमिशन असते. तर लिगली याच्यामध्ये प्रोसेस अशी आहे की बॉडी बनवल्यानंतर ही व्हेकल आरटीओने उभी करणे, माझ्याकडून जे सगळे डॉक्युमेंट्स असतात त्या वाहतुकीच्या ह्याच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी त्या मी कस्टमरला पूर्ण प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर तिथले जे काही फॉर्मॅलिटीज असतात त्या केल्या जातात. त्याच्यानंतर त्या गाडीच्या स्मार्ट कार्डवर फूड ट्रक किंवा ज्या पद्धतीची ते वाहतूक करून जो माल सेल करणार आहे त्याचा पॉईंट नोट केला जातो आणि त्या गाडीच्या स्मार्ट कार्डच्या अगेन्स्ट त्या कस्टमरला त्या गाडीवर ड्रग अँड फूडचं लायसन इश्यू केलं जातं. म्हणजे पूर्ण प्रॉपर गाडी कंप्लीट झाल्यानंतरच मग फूड लायसन्स त्या गाडीवरती तुम्ही खाद्यपदार्थ विकू शकता. हे काय देखील त्याच्यामध्ये तरतूद आहे. त्यासाठी आपण त्या पद्धतीचे पण जे माझ्याकडून लागणारे डॉक्युमेंट्स आणि गाडी योग्य पद्धतीने योग्य क्वालिटीमध्ये आपण कस्टमरला बनवून देतो. आणि डॉक्युमेंटची जी आमची सर्व्हिस असते ती 5 वर्ष असते. 5 वर्ष असते. हा, पहिली नवीन गाडी घेतल्यानंतर पहिलं पासिंग दरवर्षी त्याला पासिंग करावं लागतं. त्यावेळेला गाडीला पहिलं पासिंग हे 2 वर्षाचं असतं. त्याच्यानंतर दरवर्षी करावं लागतं. आणि काही गोष्टीमध्ये लोक मोबाईल व्हॅन मध्ये युजर गाड्या पण घेतात. युजर गाड्या त्या गाडीमध्ये पण सेम प्रोसेस आहे. कमर्शियल व्हेकल मध्ये खाद्यपदार्थ गाडीचे डॉक्युमेंट क्लिअर पाहिजेत तुम्हाला. तुमचं कम्प्लिशन काम झाल्यानंतर मग तुम्ही आरटीओ अप्रुव्हलला देणार. कस्टमरला पण सुद्धा कसं होतं की त्या वाहतुकीवरती तो व्यवसाय करण्यासाठी ज्यावेळेस ते माझ्याकडून फूड ट्रक असतील किंवा जे काही मॅन्युफॅक्चरिंग करून घेऊन जातात आणि मार्केटला ज्यावेळेस ते त्यांचा बिझनेस त्या गाडीवर चालू करतात तर त्यांच्याकडे लिगली ड्रग अँड फूडचं पण लायसन असतं. सर, अजून एक प्रश्न असा होता की गाडी किती जुनी असावी असं काय फूडला कंडिशनर गाडी पाहिजे? डिपेंड कसं राहतं सर की सर्वसाधारण 15 वर्षापेक्षा जुन्या गाड्या तर शक्यतो याच्यामध्ये कोण बनवत नाही. काही गोष्टीमध्ये मेट्रो सिटीमध्ये वगैरे मुंबई वगैरे ठिकाणी 15 वर्षापेक्षा जुन्या गाड्या स्क्रॅप केल्या जातात. आणि राहिला आपल्या भागामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जर ह्या व्हेकल आपल्या बनतात तर 99% कस्टमर सजेस्ट करतो नवीनच गाडी घेतो. पण काही लोकांचं जर बजेट नसेल आणि थोडंसं बजेट कमी असेल तर साधारण आज जर 2025 चालू आहे 20 नंतरच्या म्हणजे 20, 21, 22, 23, 24 याच्यामध्ये जरी गाडी जुनी असेल तर ती सुद्धा गाडी वेल मेंटेन असते. गाडी फक्त बघून कस्टमरने घ्यावी, त्याचं हिस्ट्री बघावी, रेकॉर्ड बघावं. आता ऑलरेडी कंपनीमध्ये सगळीकडे रेकॉर्ड असते, सर्व्हिस रेकॉर्ड असते की गाडीचं काय ऍक्सिडेंट झालेला आहे का, मेकॅनिकल काय मोठा कुठला इश्यू झाला होता का, हे पडताळून घेणं हे कस्टमरचं काम असतं. आणि त्याच्यानंतर त्याचं वरचं जे बॉडीचं काम आहे ते आम्ही पूर्णपणे गुणवत्तेने लोकांना करूनच देतो. नेहमी बऱ्याच वेळा तुम्ही नाव ऐकलं की सिद्धिविनायक बॉडी, मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी गाड्या दिसतात आणि नेहमी प्रश्न पडतो बर्गे म्हणजे बऱ्याच वेळा नाव ऐकलेलं आहे. आणि आपण इथपर्यंत म्हणजे काय होतं माहिती आहे का की आपल्याला क्वालिटी माहीत असते पण आपण इथपर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी हा व्हिडिओ बनवला. दादांनी खूप छान वेळ दिला, त्यांनी सर्व खुलून माहिती तुम्हाला सांगितली. तर त्यांचा संपर्क क्रमांक तुमच्याकडे आहे. तर जसं संपर्क केला की तुम्हाला फोटोज येतात तुमच्या बजेटप्रमाणे किंवा तुम्हाला जी बॉडी बनवायची आहे त्या पद्धतीनं. आणि एक फायनल कॉल येतो त्यांच्या टीमकडनं की तुमची अपॉइंटमेंट बुक केली जाते. एक 1000 ते 2000 रुपीज त्यांना ॲडव्हान्स पे करावा लागतो अपॉइंटमेंट बुक करायला. आणि अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर एक आदल्या दिवशी एक कॉल येतो की बाबा तुमची गाडी उद्या कन्फर्म येणार आहे का, कारण की इथं एकदम शिस्तबद्ध व्यवस्थित काम चालू आहे. फिनिश तयार गाडी आहे. वीरो अशा पद्धतीने बॉडी बांधली जाते तुमच्या लक्षात येईल. वरती कॅरियर साईडला त्यांनी गार्ड केलेला आहे. हा एक मस्त गार्ड आहे. साईडला टेन्शन नाही कुठे चिकटला काय झालं. पाठीमागा पंपर मजबूत असा. आणि बरेच लोक ही मध्ये खिडकी सोडत नाही. मग यांची प्रत्येक गाड्याला खिडकी ही असते. एमटी गाडी असेल तर दिसायला बरं पडतं कारण प्रत्येक वेळी काय प्रत्येकाचा रिव्हर्स कॅमेरा आहे असं नाही. साधारणतः 6.5 पावणे 7 फूट हाईट आहे. तर हे आतल्या साईडने पत्रा मारला जातो. तर तुम्हाला एक सॅम्पल म्हणून ही गोष्ट दाखवली. आपली गाडी बनल्यानंतर ती तुम्हाला दाखवतोच नाही कशी होणार आहे. तर तुम्हाला एक लक्षात येईल बाबा कुठं आहे कशा पद्धतीचं काम चालतं. म्हणून मी हा प्लॅन केला की हा व्हिडिओ पूर्ण बनवायचा. कधी काय होतं आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आणि आपल्याला कळत नाही काम कसं आहे काय नाही. म्हणून म्हटलं ही गोष्ट तुम्हाला दाखवावी आणि तुम्ही ह्यांना संपर्क करू शकता बॉडी बांधायला. कोरेगाव कामाच्या पद्धतीने पाठीमागच्या साईडला हे पूर्ण पॅक येतात. अँगल लावून काम चालू आहे. पाईपची जी क्वालिटी आहे ती 1 नंबर दिली जाते. जेव्हा बोलतात अपोलो आपल्या कंपनीची वापरली जाते. काय काम तरी इथं बनलेली गाडी आहे तुमच्या लक्षात येत असेल साधारणतः कशी बनते काय क्वालिटी.
ओनर थोडेसे बिझी आहेत, एक 10 मिनटं बोलले. त्यांचं इन्व्हॉइसचं काम चालू आहे, त्यांच्याकडनं अजून माहिती घेऊया. काय किती वेळ देणार, कसं करणार, काय करणार, कशा पद्धतीनं मारतात तुमचं लक्ष देईल. ठीक आहे, रिपीटवाला मशीन आहे का? पहिले होल करणे का? होल करावं लागते. हे आपली लेफ्ट साईडची जी प्लेट असते नंबर सोडून त्याच्यासाठी कटिंग करून पाठीमागचा जो हा गॅप आहे, हा गॅप पूर्ण भरला जातो. हा पूर्ण भरला. इकडच्या साईडला ती प्लेट आहे, ते स्टॉप बेप काय लिहितो आपण, ते इकडे नंबर प्लेट. मोल्डिंग मशीन इथं एवढीच आहे. कटिंग करायचं असेल लगेच त्या पद्धतीने. ठीक है, साइड में कट कर रहे हो क्या? ज्या दिवशी नंबर प्लेट लावली त्या दिवशीच मला प्रश्न पडला, मला ती नंबर प्लेट टिकणार नाही. पण हे बाहेरच्या साईडला असं हँगिंग केलं जातं आणि याच्यावरती नंबर प्लेट लावली जाते, म्हणजे काय मजबूत राहिली त्यावरती टिक केल्यानंतर काय विषयच येणार. इकडच्या साईडला स्टॉप सिग्नल काय असेल ते त्या पद्धतीने. सुबह कितना 9 बजे चालू होत आहे काय काम? दादा बघा, हे सगळ्या पद्धतीच्या मशिनरी आहेत. म्हणजे काय अडचणीचं काय काम नाही, कामगारांची काही कमी नाही, स्टाफ भरपूर आहे तुमच्याकडे. आणि मोल्डिंग मशीन किधर आता है? ये आता है क्या मोल्डिंग वाला? वो जो मोल्ड करते हो ये आता है क्या? म्हणजे मोल्डिंग मशीन पण आहे. ते काय होतं, बऱ्याच ठिकाणी गेलो की मग मोल्डिंग दुसरीकडून करून आणायचं, मग लावायचं, त्यात खूप वेळ जातो. तर यांच्या इथं ही मोल्डिंग मशीन आहे आणि ही कटिंग मशीन आहे, कटर. तर अशा पद्धतीचं सेटअप आहे. दादांशी बोलणं झालं, त्यांचं अजून एक मोठा सेटअपचं काम चालू आहे. तर तोही सेटअप लवकर बनेल आणि सर्व्हिस फास्ट मिळेल. तर अशा पद्धतीनं हा तुम्हाला पूर्ण माहिती दिली. तर नक्की कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे जे वर आपण चढण्यासाठी लावतो, हा एक माणसाचं कामच आहे. तर तिकडे रेडी करून ह्या साईजचं बनवून ठेवतो, फक्त त्यांना पटपट जोडायचं आहे. म्हणजे काय होतं, काम डिवाईड केलेलं आहे. छोटे छोटे पार्ट्स बनवणारे वेगळे आहेत, त्यामुळं काम फटाफट तयार होतं.